हॅलो, स्क्रीन दिसत आहे का? हॅलो. हॅलो, स्क्रीन. Yes, sir. हां. तर आपण ऍड्सॉर्प्शन आयसोथर्म पाहत होतो. सो व्हॉट इज ऍड्सॉर्प्शन आयसोथर्म? Adsorption isotherm, it is the relationship or graph between the equilibrium pressure of a gas and its amount adsorbed on solid adsorbent at constant temperature. ठीक आहे. म्हणजेच एखादा समजा आपण एक्स बाय एम घेतला. एक्स बाय एम म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ एक्स बाय एम. इट इज द एक्स मीन्स इट इज द अमाऊंट ऑफ ऍडसॉर्बेट. ऍडसॉर्बेट किती ऍडसॉर्ब झाला याचा अमाऊंट एक्स. आणि एम म्हणजे काय? एम इज द अमाऊंट ऑफ ऍडसॉर्बेंट. बेंट म्हणजे ज्याच्यावर ऍडसॉर्प्शन होते तो. ठीक आहे. सो दिस रेशो दॅट इज एक्स बाय एम, it is called as amount of adsorbate adsorbed on adsorbent. म्हणजेच in short we can say that rate of adsorption. याला आपण म्हणतो रेट ऑफ ऍडसॉर्प्शन. आणि पी इज द प्रेशर. समजा आपण हा ग्राफ काढला एक्स बाय एम वर्सेस पी, देन वी गेट अ सच टाइप ऑफ ग्राफ. पहिले ग्राफ हा स्ट्रेट लाईन जातो. पहिले ग्राफ हा स्ट्रेट लाईन जातो ऍट लो प्रेशरला. नंतर मॉडरेट प्रेशरला या पद्धतीने थोडा बेंड होतो ग्राफ. ठीक आहे. इथपर्यंत असा बेंड झाला. ग्राफकडे पहा. समजा आपण एक्स बाय एम हा ग्राफ एक्स बाय एम वर्सेस पी आपण जर ग्राफ प्लॉट केला ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे. एक्स बाय एम म्हणजे काय? रेट ऑफ ऍडसॉर्प्शन. इन शॉर्ट इट इज अ रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वर्सेस प्रेशर. इफ वी प्लॉट अ ग्राफ देन फर्स्ट वी गेट अ स्ट्रेट लाईन. पहिले स्ट्रेट लाईन मिळतो आपल्याला. ठीक आहे. सुरुवातीला ऍट लो प्रेशर. देन दिस ग्राफ बेंड्स. या पद्धतीचा हा ग्राफ बेंड झालाय. आणि नंतर दिस ग्राफ और दिस लाईन और दिस कर्व रिमेन्स कॉन्स्टंट. या पद्धतीचा हा कॉन्स्टंट येतो. ठीक आहे. सो दिस ग्राफ इट इज कॉल्ड ॲज ऍडसॉर्प्शन आयसोथर्म. ओके. ऍक्च्युली व्हेन adsorbate and adsorbent or adsorbate adsorb on the surface of adsorbent, then adsorption takes place. ठीक आहे. पण जर ऍडसॉर्प्शन झाल्यानंतर समजा ऍडसॉर्बेटचे मॉलिक्यूल त्या सरफेसवरून निघून गेले. आपल्याला माहित आहे की फिजिकल ऍडसॉर्प्शन मध्ये मॉलिक्यूल निघून जातात आणि सरफेसला लागतात पण. तर जर ऍडसॉर्प्शन झाल्यानंतर ऍडसॉर्बेंटच्या सरफेसवरचे मॉलिक्यूल म्हणजे ऍडसॉर्बेट जे मॉलिक्यूल आहे ते परत निघून गेले तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण डिसॉर्प्शन. ठीक आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिसॉर्प्शन. जर ऍडसॉर्बेंटच्या सरफेसवरती ऍडसॉर्बेटचे मॉलिक्यूल ऍडसॉर्ब झाले तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण ऍडसॉर्प्शन. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन जे दिसून राहिली आहे इट इज ऑफ ऍडसॉर्प्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन जे आहे ते डिसॉर्प्शन. ठीक आहे. आता लिचॅटेरियलच्या प्रिन्सिपलनुसार अकॉर्डिंग टू लिचॅटेरियल्स प्रिन्सिपल ऑन अप्लिकेशन ऑफ एक्सेस प्रेशर, जर आपण प्रेशर वाढवलं तर धिस इक्विलिब्रियम शिफ्ट टुवर्ड्स ऍडसॉर्प्शन. म्हणजे ठीक आहे. जर प्रेशर वाढवलं तर काय होईल? ऍडसॉर्प्शन होईल. म्हणजे जे मॉलिक्यूल आहे ते आपण त्याला प्रेशर वाढवल्यामुळे ते मॉलिक्यूल कशाला चिपकतील? ऍडसॉर्बेंटला चिपकतील किंवा ऍडसॉर्बेंटच्या सरफेसवरती ऍडसॉर्ब होतील. ठीक आहे. नाव with increase in pressure adsorption takes place. ओके. आता ऍडसॉर्प्शन, आता ह्या ग्राफकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीला काय झालेलं आहे? विथ इन्क्रीज इन प्रेशर. आता इकडे या डायरेक्शननी प्रेशर वाढत आहे, या डायरेक्शननी रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वाढत आहे. विथ इन्क्रीज इन प्रेशर, प्रेशर जसं आपण हळूहळू वाढवत आहोत तसं ऍडसॉर्प्शन काय होऊन राहिलं आहे? वाढून राहिलं आहे. बरोबर आहे. ऍडसॉर्प्शन वाढून राहिलं आहे, पण काही वेळापर्यंत वाढत आहे. नंतर अजून जास्त प्रेशर वाढलं तर हळूहळू ते डिक्रीज व्हायला चालू झालं आणि नंतर ऍडसॉर्प्शन काय झालं? कॉन्स्टंट झालं. ठीक आहे. ऍडसॉर्प्शन कॉन्स्टंट झालं. हे प्रेशर, ज्या प्रेशरवरती देअर विल बी नो फर्दर ऍडसॉर्प्शन. आता हे कॉन्स्टंट झालं म्हणजे काय? हे कॉन्स्टंट झालं म्हणजे काय? तुम्ही किती या प्रेशरच्या वरती कितीही प्रेशर वाढवलं तरी ऍडसॉर्प्शन होणार नाही किंवा ऍडसॉर्प्शनचा रेट वाढणार नाही. म्हणजे हे कॉन्स्टंट झाला. ठीक आहे. या प्रेशरच्या नंतर हे जे प्रेशर आहे, ही लाईन काढली आहे आपण, या लाईनच्या समोर कितीही प्रेशर जर तुम्ही वाढवलं, समोर कितीही प्रेशर जरी वाढवलं तरी रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वाढणार नाही. इट रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. सो धिस प्रेशर इज कॉल्ड ॲज सॅच्युरेशन प्रेशर.
या प्रेशरला कोणतं प्रेशर म्हणतो आपण? सॅच्युरेशन प्रेशर म्हणतो. बिकॉज आफ्टर धिस प्रेशर याच्या समोर कितीही समजा आपण प्रेशर वाढवलं तरी रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन विल नॉट इनक्रीज, इट रिमेन्स कॉन्स्टंट. सो धिस प्रेशर इज कॉल्ड ॲज सॅच्युरेशन प्रेशर. मग सॅच्युरेशन प्रेशरच्या नंतर एक्स बाय एम रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे, एक्स बाय एम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की सॅच्युरेशन प्रेशरच्या नंतर एक पर्टिक्युलर प्रेशर असं येईल की त्याच्या समोर आपण प्रेशर कितीही वाढवलं, समोर कितीही वाढवलं तरी एक्स बाय एम ची व्हॅल्यू चेंज होणार नाही. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की एक्स बाय एम जो आहे हा प्रेशरवरती डिपेंड राहणार नाही. बरोबर आहे. आफ्टर सॅच्युरेशन पॉईंट म्हणजे पीएस इथपर्यंत जर नेला आपण तर याच्या समोर, या प्रेशरच्या समोर आपण कितीही प्रेशर वाढवलं तरी रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन वाढणार नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन विल नॉट डिपेंड अपॉन द प्रेशर. ठीक आहे. आता हा सॅच्युरेशन पॉईंट केव्हा येईल? हा सॅच्युरेशन पॉईंट केव्हा येईल? हा सॅच्युरेशन पॉईंट केव्हा येईल? जेव्हा समजा आपला ऍडसॉर्बेंट आहे, ऍडसॉर्बेंटचा सरफेस जो आहे त्याच्यामध्ये ज्या काही वॅकन्सीज आहे, वॅकन्सीज म्हणजे त्याच्या सरफेसवरती जी जागा आहे त्याच्या, ती सरफेसवरची जी जागा आहे जेव्हा पूर्ण फिलअप होऊन जाईल कशानी? ऍडसॉर्बेटच्या मॉलिक्युलनी. म्हणजे देअर विल बी नो वॅकन्सी ऑन द सरफेस ऑफ ऍडसॉर्बेंट. ऍडसॉर्बेंटच्या सरफेसवरती जेव्हा जागा शिल्लक राहणार नाही तेव्हा तुम्ही कितीही प्रेशर वाढवलं तरी जागा शिल्लक नसल्यामुळे ऍडसॉर्बेटचे जे मॉलिक्यूल आहे ते ऍडसॉर्बेंटवर ऍडसॉर्ब होणार नाही. समजलं? तर आता इथे लिहिलंय आपण की वॅकन्सीज ऑन द सरफेस ऑफ ऍडसॉर्बेंट आर लिमिटेड ॲट पीएस. पीएस म्हणजे ॲट सॅच्युरेशन प्रेशर. सॅच्युरेशन प्रेशर नंतर ते लिमिटेड असतात. त्यामुळे स्टेज इज रिच्ड व्हेन ऑल द साइट्स आर ऑक्युपाइड. सगळ्या साइट्स ज्या आहे, साइट्स म्हणजे त्याच्यावरची जी जागा आहे ऍडसॉर्बेंटच्या सरफेसवरची जी जागा आहे किंवा साइट्स आहे त्या पूर्णपणे फिलअप झाल्यानंतर किंवा पूर्णपणे ऍडसॉर्बेटच्या मॉलिक्युलनी कव्हर झाल्यानंतर पुन्हा जर ऍडसॉर्बेटचे मॉलिक्यूल आले तर त्यांच्यासाठी काही जागा राहणार नाही. म्हणजेच काय? तुम्ही कितीही प्रेशर जरी लावलं, कितीही प्रेशर गॅसचं वाढवलं तरीही ऍडसॉर्प्शन होणार नाही, कारण त्याच्यासाठी वॅकन्सी राहणार नाही ऍडसॉर्बेंटच्या सरफेसवरती. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे एक्स बाय एम इट विल रिमेन कॉन्स्टंट आफ्टर पीझेड, पीएस. सॅच्युरेशन प्रेशर नंतर एक्स बाय एम ची जी व्हॅल्यू आहे किंवा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन जे आहे ते कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे. याचाच अर्थ एक्स बाय एम विल नॉट डिपेंड ऑन प्रेशर आफ्टर सॅच्युरेशन पॉईंट. सॅच्युरेशन पॉईंट झाल्यानंतर एक्स बाय एम जे आहे तो प्रेशरवरती डिपेंड राहणार नाही. म्हणजे तुम्ही कितीही प्रेशर वाढवलं तरी रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन वाढणार नाही. केव्हा? आफ्टर सॅच्युरेशन पॉईंट. पण सॅच्युरेशन पॉईंटच्या आधी, सॅच्युरेशन प्रेशरच्या आधी इफ वी इन्क्रीज द प्रेशर रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इन्क्रीजेस. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एखादं कंटेनर घेतलं, त्या कंटेनरला एक ओपनिंग केली, एक पाईप लावला, बाकीचा कंटेनर पूर्ण पॅक केलाय, तर त्या कंटेनरमधून एक पाईप घेतला तुम्ही आणि त्या कंटेनरमध्ये आपण बॉटमला चारकोल ठेवलं. चारकोल म्हणजे काय? जेव्हा आपण एखादी लाकूड घेतो त्याला जाळतो, इन द अब्सेन्स ऑफ एअरच्या अब्सेन्समध्ये जेव्हा जाळतो तेव्हा ते कोल सारखं होऊन जातं आणि दॅट इज कॉल्ड ॲज चारकोल. तर ते जे चारकोल आहे इट इज अ गुड ऍडसॉर्बेंट. ठीक आहे. चारकोल जो असतो हा चांगला ऍडसॉर्बेंट आहे. म्हणजे एखादा म्हणजे दुसरे जे स्पेसिस आहेत ते त्याच्यावरती चांगले ऍडसॉर्ब होऊ शकतात. तर काय केलं आपण? एक कंटेनर घेतलं, त्याच्या बॉटमला आपण चारकोल ठेवलं आणि त्या कंटेनरला पूर्णपणे बंद केलं. फक्त त्या कंटेनरमधून एक पाईप सोडला किंवा एक ओपनिंग ठेवली फक्त त्या कंटेनरला. आता त्या कंटेनरमधून त्या ओपनिंगमधून आपण हायड्रोजन गॅस त्याच्यातून पास केला. आता सुरुवातीला जो हायड्रोजन गॅस पास केला आपण तो कमी प्रेशरनी पास केला. कमी प्रेशरनी पास केला म्हणजे थोडासा आपण हायड्रोजन गॅस त्याच्यामध्ये सोडला. काय होऊन जाईल? कमी प्रेशरनी जेव्हा आपण हायड्रोजन गॅस त्याच्यामध्ये टाकला त्या कंटेनरमध्ये तेव्हा ते हायड्रोजन मॉलिक्यूल इकडे तिकडे फिरतील आणि जसे या चारकोलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की चारकोलच्या सरफेसवरती जाऊन ऍडसॉर्ब होऊन जाईल. ठीक आहे. पुन्हा आपण प्रेशर वाढवलं आणि पुन्हा गॅस पास केला आपण.
तर काय होऊन जाईल, पुन्हा प्रेशर वाढ, पुन्हा ते मॉलिक्यूल जातील आणि पुन्हा पटकन त्या सरफेसवरती ऍब्सॉर्ब होऊन जातील चारकोलच्या. पुन्हा प्रेशर वाढवलं आपण, पुन्हा ते मॉलिक्यूल जातील आणि त्या सरफेसवरती फास्टली ऍब्सॉर्ब होऊन जातील. आता आता समजा सगळेच जेवढा त्याचा सरफेस आहे ऍब्सॉर्बेंटचा म्हणजे चारकोलचा जेवढा सरफेस आहे, तो पूर्ण आता हायड्रोजन मॉलिक्यूलनी समजा ऑक्युपाय केला. हायड्रोजन मॉलिक्यूलनी पूर्ण समजा चारकोलचा जो सरफेस आहे तो पूर्ण ऑक्युपाय केला. आता समोरचे जे मॉलिक्यूल येतील त्यांच्यासाठी काही त्याच्या सरफेसवरती जागा नाही आहे. नंतर आपण काय केलं, पुन्हा प्रेशर वाढवलं. पुन्हा प्रेशर वाढवलं तर जे येणारे मॉलिक्यूल्स आहे हायड्रोजनचे, पुन्हा हायड्रोजन गॅसचे पुन्हा जे मॉलिक्यूल येणारे आहेत त्यांच्यासाठी सरफेस अवेलेबल नाही आहे. कशाचा? चारकोलचा. आता तुम्ही कितीही प्रेशर वाढवा, सरफेस अवेलेबल नसल्यामुळे किंवा वॅकन्सीज अवेलेबल नसल्यामुळे ॲडसॉर्बेंटच्या सरफेसवरती ॲडसॉर्प्शन होणार नाही. ते हायड्रोजनचे मॉलिक्यूल काही ॲडसॉर्ब होणार नाही. कारण का त्यांना जागा नाही आहे. पूर्णपणे सॅच्युरेशन झालेलं आहे. ठीक आहे. ॲडसॉर्बेटचं ॲडसॉर्बेटचं ॲडसॉर्बेंटच्या सरफेसवरती पूर्णपणे सॅच्युरेशन झालेलं आहे. आता तुम्ही कितीही प्रेशर वाढवलं तरी त्या मॉलिक्यूलला ॲडसॉर्ब व्हायला जागा नसल्यामुळे ते मॉलिक्यूल काही ॲडसॉर्ब होणार नाही. ठीक आहे. तर हे जे प्रेशर आहे, त्या प्रेशरला म्हणतो आपण सॅच्युरेशन प्रेशर. ठीक आहे. आता या सॅच्युरेशन प्रेशरच्या नंतर एक असं प्रेशर येईल, की त्याच्यानंतर त्या प्रेशरच्या नंतर तुम्ही कितीही जरी प्रेशर वाढवलं, तरी रेट ऑफ ॲडसॉर्प्शन वाढणार नाही. ठीक आहे. तर धिस इज ऑल अबाउट ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. फॉर धिस यासाठी फ्रँडलिचनी काय केलं आहे? फ्रँडलिचनी एक इक्वेशन दिलेलं आहे. दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज फ्रँडलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. इट इज कॉल्ड ॲज फ्रँडलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. तर त्यांनी कोणतं इक्वेशन दिलं आहे? एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू पॉवर 1 बाय एन. हे झालं गॅससाठी. आणि सोल्युशनसाठी कोणतं दिलेलं आहे? एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. हे प्रेशर, गॅससाठी प्रेशर, सोल्युशनसाठी कॉन्सन्ट्रेशन रेस टू पॉवर 1 बाय एन. हे इक्वेशन फ्रँडलिचने दिलेलं आहे. आता इक्वेशन म्हणजे कसं आलंय ते आपण पाहू. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की एक्स बाय एम तो हा रेशो आहे. इट इज कॉल्ड एज रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन अँड दिस इज अ प्रेशर. पी इज द प्रेशर. आता सुरुवातीला जसं-जसं तुम्ही प्रेशर वाढवाल, जसं-जसं तुम्ही गॅसचं प्रेशर वाढवाल, तसं-तसं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय होऊन राहिला आहे? वाढून राहिला आहे. म्हणजे ॲट लो प्रेशर जेव्हा प्रेशर कमी असतं, पहा इकडे प्रेशर कमी आहे, त्याच्यामुळे रेट ऑफ जसं-जसं तुम्ही प्रेशर वाढवत आहे, तसं-तसं एक्स बाय एम सुद्धा काय होऊन राहिला आहे? वाढून राहिला आहे. म्हणजेच ॲट लो प्रेशर एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. बिकॉज ॲट लो प्रेशर जेव्हा असतं, कमी प्रेशरच्या याच्यामध्ये जसं-जसं तुम्ही प्रेशर वाढवाल, तसं-तसं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन वाढत आहे. ठीक आहे. जसं-जसं रेट ऑफ प्रेशर वाढवतो आपण, तसं-तसं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन वाढून राहिला आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, की ॲट लो प्रेशर एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. आता आपल्याला माहिती आहे, की पी लिहिला म्हणजे त्याच्या रेज टू पॉवर किती असतो? 1 असतोच. ठीक आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी म्हणजे पीच्या याच्यावरती 1 असतोच. बरोबर आहे ना? पीच्या रेज टू पॉवर 1 असतो. म्हणजेच ॲट लो प्रेशर. तर एवढं लक्षात ठेवा, की ॲट लो प्रेशर एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी रेज टू पॉवर 1. ठीक आहे. आता आफ्टर सॅच्युरेशन पॉईंट म्हणजे सॅच्युरेशन प्रेशर. सॅच्युरेशन प्रेशर झाल्यानंतर ॲट हाय प्रेशर, व्हेरी हाय प्रेशर, जेव्हा हे बघा, हे इथून इथपर्यंत हे झालं लो प्रेशर. इथून इथपर्यंत झालं मॉडरेट प्रेशर. इथून इथपर्यंत झालं मॉडरेट प्रेशर. आणि इथून इकडे जे झालं ते आहे हाय प्रेशर. ठीक आहे. इथून इथपर्यंत लो प्रेशर. जेव्हा बेंट होतो तेव्हा मॉडरेट प्रेशर आणि जेव्हा कॉन्स्टंट राहतो हा कर्व तेव्हा त्याला म्हणू आपण हाय प्रेशर. तर ॲट हाय प्रेशर काय होऊन राहिलं आहे? लो प्रेशरचं पाहिलं आपण, की एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. आता ॲट लो प्रेशर एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. आता ॲट व्हेरी हाय प्रेशर म्हणजे इथपर्यंत हे प्रेशर समजा. हां. याच्यावर ॲट हाय प्रेशर जेव्हा प्रेशर खूप जास्त असते, तेव्हा एक्स बाय एम मी तुम्हाला सांगितलं होतं, की इट इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. कारण प्रेशर कितीही वाढवलं तरी एक्स बाय एमची व्हॅल्यू चेंज होणार नाही. इट विल रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन वाढणार नाही. तो कॉन्स्टंट राहील ॲट हाय प्रेशरवरती. म्हणजेच ॲट हाय प्रेशर एक्स बाय एम
एक्स बाय एम इज इंडिपेंडंट ऑफ द प्रेशर, प्रेशरवर डिपेंड राहणार नाही. मग याला कसं लिहायचं? एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी रेस टू पॉवर झिरो. समजलं? पी रेस टू पॉवर झिरो म्हणजे काय? त्याची व्हॅल्यू 1 येत असते. पी रेस टू पॉवर झिरो म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 असते. यालाच आपण असं म्हणू शकतो की एक्स बाय एम इज इंडिपेंडंट ऑफ द प्रेशर. म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन मिळाले की ॲट लो प्रेशर एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी रेस टू पॉवर 1 आणि ॲट हाय प्रेशर एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी रेस टू पॉवर 0. ठीक आहे. आता मॉडरेट प्रेशरसाठी इक्वेशन काय राहिले? ठीक आहे. मॉडरेट प्रेशरसाठी इक्वेशन काय राहिले? एक्स बाय एम इज इक्वल टू किंवा एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी रेस टू पॉवर. पी रेस टू पॉवर कशामधली व्हॅल्यू? 0 आणि 1 मधली व्हॅल्यू कुठली तरी राहील, कारण मॉडरेट प्रेशरला, मॉडरेट प्रेशरला हे जे मॉडरेट प्रेशर आहे या ठिकाणी, मॉडरेट प्रेशरच्या ठिकाणी जी पीच्या रेस टू पॉवरची जी व्हॅल्यू आहे ती कशाच्या याच्यात राहील? 0 आणि 1च्या मध्ये राहील. बरोबर आहे ना? कारण सुरुवातीला लो प्रेशरला पी रेस टू पॉवर 1 होता. एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी रेस टू पॉवर 1 आणि ॲट व्हेरी हाय प्रेशरला काय होतं? पी रेस टू पॉवर 0 होतं. म्हणजेच हे मॉडरेट जे प्रेशर आहे, मधातलं जे प्रेशर आहे मॉडरेट प्रेशर, याच्यासाठी व्हॅल्यू कशी कशी राहील ती रेस टू पॉवरची? इट विल बी इन बिटवीन 0 अँड 1. पी रेस टू पॉवर 0 आणि 1 मधली ही व्हॅल्यू राहील. तर 0 आणि 1 मधली जी व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूला कसं लिहिता येईल आपल्याला? 1 अपॉन एन. ठीक आहे. त्या व्हॅल्यूला लिहिता येईल आपल्याला 1 अपॉन एन लिहिता येईल. ठीक आहे. सो 1 अपॉन एन दिस रेशो, 1 अपॉन एन दिस रेशो, इट इज इन बिटवीन 0 अँड 1. हा जो रेशो आहे हा 0 आणि 1 च्या दरम्यान मधला रेशो आहे. सो आता समजा आपण प्रपोर्शनॅलिटी साइन हटवलं तर काय लिहू शकतो आपण? एक्स बाय एम इज इक्वल टू एक कॉन्स्टंट घेतला के इंटू पी रेस टू पॉवर 1 बाय एन. समजलं? हे मॉडरेट प्रेशरसाठी झालं 1 बाय एन. आता पहा, हाय प्रेशरची व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला. हाय प्रेशरची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आता हे 1 बाय एन घेतलं आपण, तर एन म्हणजे काय? इट धिस इंटिजर एन, इट इट इज it is a number in between this n, the value of n is, हे जे व्हॅल्यू ऑफ एन दिसत आहे आपल्याला, दिस दिस इज अ कॉन्स्टंट. हे जे व्हॅल्यू ऑफ एन आहे इट इज अ कॉन्स्टंट अँड इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ ॲडसॉर्बेंट अँड ॲडसॉर्बेट. के आणि एन यामध्ये कॉन्स्टंट आहे. के ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू, दीज आर द कॉन्स्टंट अँड इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ ॲडसॉर्बेंट ऑर नेचर ऑफ ॲडसॉर्बेंट. ठीक आहे. मग आता आपल्याला समजा या इक्वेशनवरून आपल्याला हा जो ग्राफ आहे हा ग्राफ समजता येतो. कसं? ॲट लो प्रेशर जेव्हा घेतला आपण तेव्हा एनची व्हॅल्यू 1 घ्या. ठीक आहे. ॲट लो प्रेशर एनची व्हॅल्यू जर 1 ठेवली आपण, ॲट लो प्रेशर एनची व्हॅल्यू 1 ठेवली म्हणजे काय होईल? एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू पॉवर 1 होईल. ठीक आहे. ॲट हाय प्रेशर पहा, ॲट हाय प्रेशर एनची व्हॅल्यू इन्फिनिटी ठेवू आपण. 1 बाय इन्फिनिटी म्हणजे 0. 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0. ठीक आहे. मग ॲट हाय प्रेशर एन इज इक्वल टू इन्फिनिटी, देअरफॉर एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू पॉवर 0 होऊन जाईल. ठीक आहे. आणि मॉडरेट प्रेशरसाठी म्हणजे 0 आणि 1च्या दरम्यान जे काही हे राहील मॉडरेट प्रेशर, तर त्या मॉडरेट प्रेशरसाठी हे इक्वेशन अप्लिकेबल राहील. सो द व्हॅल्यू ऑफ एन, एन इज द होल नंबर, इट रेंजेस, इट मे हॅव व्हॅल्यू फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे. एनची व्हॅल्यू 0 टू इन्फिनिटी कोणती असू शकते. तर या पद्धतीने फ्रँडलिशनी ही हे इक्वेशन दिलं आहे. दॅट इज एक्स बाय एम, दॅट इज रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन, इज इक्वल टू के इंटू पी रेस टू पॉवर 1 बाय एम. सेम थिंग इट इज अप्लिकेबल फॉर सोल्युशन. सोल्युशनसाठी फक्त प्रेशरच्या ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. एकदा की कॉन्सन्ट्रेशन वाढलं, ठीक आहे, एखादा आपण सबस्टन्स हे करायला गेलो, आपण ॲड करत गेलो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की त्या कॉन्सन्ट्रेशन नंतर, म्हणजे समजा आपण असं केलं की काय घेतलं आपण, पाणी घेतलं, साखर टाकत गेलो. सुरुवातीला काय होईल? थोडी साखर टाकली तर ती विरघळून जाईल. पुन्हा जास्त टाकली ती पण विरघळून जाईल. पुन्हा जास्त टाकली ती पण विरघळून जाईल. अशी एक स्टेज येईल
की त्याच्यानंतर पुन्हा कितीही साखर टाका, ते काही पुन्हा डिझॉल्व्ह होणार नाही पाण्यामध्ये. ठीक आहे. तर त्या स्टेजला म्हणतो आपण सॅच्युरेशन, जिथून आपण की कितीही साखर टाकली तरी डिझॉल्व्ह होणार नाही. ती जी स्टेज आहे, त्याला म्हणतो आपण सॅच्युरेशन कॉन्सन्ट्रेशन. याला जसं सॅच्युरेशन प्रेशर म्हणतो, त्याला सॅच्युरेशन कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण. तर याच्यासाठी सुद्धा हे ॲडसॉर्प्शनचे जे इक्वेशन आहे, ते आहे x/m = k इंटू C⁻1/n. याच्यात सुद्धा कमी कॉन्सन्ट्रेशनला कमी कॉन्सन्ट्रेशनला this x by m, it depends upon concentration. X by m at low concentration, the value of x by m, it depends upon the concentration, but at very high concentration, जास्त कॉन्सन्ट्रेशनला काय होईल, जास्त कॉन्सन्ट्रेशनला काय होईल, एक्स बाय एमची जो हा जो रेशो आहे किंवा रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे, इट विल नॉट डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. एकदा सॅच्युरेशन पॉईंट आला की त्याच्यानंतर तुम्ही कितीही ॲब्सॉर्बेड ॲड केला तरीही ॲब्सॉर्प्शन होणार नाही. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज फ्रँडलीज ॲब्सॉर्प्शन आयसोथर्म. त्या फ्रँडलीजनी हे दिलेलं आहे इक्वेशन, म्हणून याला म्हणतो आपण फ्रँडलीज ॲब्सॉर्प्शन आयसोथर्म. आता हा या इक्वेशननुसारच हा ग्राफ आहे. पहिले स्ट्रेट लाईन वाढला, प्रेशर वाढलं, तर एक्स बाय एमची व्हॅल्यू वाढला. नंतर मॉडरेट प्रेशरला या पद्धतीने बेंड झाला आणि नंतर हाय प्रेशरला इट रिमेन्स कॉन्स्टंट. सो दिस ग्राफ इट इज कॉल्ड ॲज फ्रँडलीज आयसोथर्म कर्व किंवा ॲब्सॉर्प्शन आयसोथर्म. ठीक आहे. आता याच्यामधले हे सांगितलंच आहे मी की एक्स बाय एम म्हणजे काय, ॲडसॉर्प्शन पर ग्राम ऑफ ॲडसॉर्बेंट विच इज ऑप्टेन बाय डिवायडिंग द अमाऊंट ऑफ ॲडसॉर्बेट बाय वेट ऑफ ॲडसॉर्बेंट. ठीक आहे. सांगितलंच आहे. एक्स बाय एम काय आहे, हा रेशो आहे वेअर एक्स इज द मास ऑफ ॲडसॉर्बेट आणि एम इज द मास ऑफ किंवा वेट ऑफ ॲडसॉर्बेंट, अँड दिस रेशो इज कॉल्ड ॲज adsorption per gram of adsorbent किंवा rate of adsorption. In general, it is called as rate of adsorption. P is a pressure, K and N are constants whose values depends upon adsorbent and gas at a particular temperature. आता काय करू आपण, याचा लॉग घेऊन घेऊ. या इक्वेशन मध्ये याचा जर लॉग केला आपण तर काय होईल, लॉग ऑफ एक्स बाय एम, लॉग ऑफ टेकिंग लॉग of this Freundlich isotherm. If we take the log, logarithm जर घेतला आपण तर काय मिळेल आपल्याला, log of x by m is equal to log of k. हे मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे ॲडिशन मध्ये जाईल लॉग घेतल्यानंतर. तर log of k प्लस 1 बाय एन, हा समोर येतो, आपल्याला लॉगचे फॉर्म्युले माहिती आहे, प्लस 1 बाय एन इंटू लॉग पी. सो आफ्टर टेकिंग लॉग वी गेट दिस इक्वेशन. ठीक आहे. या इक्वेशन पासून हे इक्वेशन कसं मिळालं, लॉग घेतला आपण. सो लॉग ऑफ एक्स बाय एम इज इक्वल टू लॉग ऑफ के प्लस जो हे असतो काय म्हणतात त्याला, रेस्ट टू पॉवर वर जी काही हे असते ते समोर येतं. सो इट इज 1 बाय एन इंटू लॉग ऑफ पी. सो आफ्टर टेकिंग लॉग वी गेट दिस इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला काय म्हणता येईल पहा. धिस इज अ वाय कोऑर्डिनेट, याला वाय म्हणा, इज इक्वल टू याला सॉरी याला वाय म्हणा, याला वाय म्हणू, इज इक्वल टू इट इज अ कॉन्स्टंट प्लस इज इक्वल टू सी म्हणू आपण. लॉग के इट इज अ कॉन्स्टंट, इट इज अ सी प्लस 1 बाय एन जो दिसून राहिला आहे आपल्याला, इट इज अ स्लोप एम इंटू लॉग पी दिसत आहे, याला एक्स म्हणा. सो वी गेट वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी किंवा वाय इज इक्वल टू सी प्लस एम एक्स, या टाईपचं इक्वेशन मिळालेलं आहे. अँड वी नो दॅट दिस इक्वेशन इज ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. वाय इज इक्वल टू सी प्लस 1 बाय एन म्हणजे एम आणि लॉग पी इज एक्स. सो वी गेट अ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इफ वी टेक द लॉगॅरिथम ऑफ दिस फ्रँडलीच आयसोथर्म. फ्रँडलीच आयसोथर्मचा समजा आपण लॉगॅरिथम घेतला तर आपल्याला या टाईपचं इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन जे आहे, इट इज अ इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन लाईक वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आपल्याला माहिती आहे की y is equal to mx plus c. It is a equation of straight line where y it is the y coordinates किंवा y axis आणि log k it is the y intercept. This constant is the y intercept. हा जो कॉन्स्टंट असतो c असतो तो y intercept असतो, प्लस
1/n जो आहे इट इज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन. जी स्ट्रेट लाईन मिळते त्याचा स्लोप झाला 1/n. आणि लॉग पी इट इज अ एक्स ॲक्सिस. आता या इक्वेशननुसार जर आपण ग्राफ प्लॉट केला तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल पहा. तर हे लॉग वाय ॲक्सिसवर काय घेतलं आपण, लॉग एक्स एन वाय ॲक्सिसवर घेतलं. एक्स ॲक्सिसवर लॉग पी घ्या. ठीक आहे. वाय इंटरसेप्ट कोणता आलाय, लॉग के आलाय, म्हणून इथे आपण लॉग के घेतलाय. इथपर्यंत व्हॅल्यू असेल तर इथून घेतलाय. आणि वी गेट अ स्ट्रेट लाईन. आपल्याला स्ट्रेट लाईन मिळून राहिली. दिस स्ट्रेट लाईन हॅज अ स्लोप ऑफ 1/n. या स्ट्रेट लाईनला जो स्लोप असतो तो काय असतो, 1/n. सो लॉग एक्स एम वर्सेस लॉग पी, वी गेट अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज फ्रेंडलीच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. आता फ्रेंडलीच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म correctly established the relationship of absorption with pressure at lower values. ठीक आहे. लोअर व्हॅल्यूज म्हणजे कमी प्रेशरवरती जे ॲब्सॉर्प्शन होत आहे त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन हा फ्रेंडलीच ॲब्सॉर्प्शन देतो आहे. पण हाय प्रेशरच्या बाबतीत हा काही सांगत नाही. हाय प्रेशरच्या बाबतीत एवढंच सांगतो की ॲट व्हेरी हाय प्रेशर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. Therefore, this is a limitation of this Friendly's adsorption algorithm. That is, it is failed to predict adsorption capacity at higher pressure. हायर प्रेशरवरती ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी बद्दल हा काही जास्त सांगू शकला नाही आहे. ठीक आहे. सो ओव्हरऑल दिस इज द फ्रेंडलीज ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. देन आता हे जे आहे ह्या ॲडसॉर्प्शन जे आहे, ॲडसॉर्प्शन म्हणजे ॲडसॉर्बेटचं ॲडसॉर्प्शन कसं होत आहे. ॲडसॉर्प्शन ॲडसॉर्बेटवरती ॲडसॉर्प्शनचा जो रेट आहे. ठीक आहे. म्हणजे ॲडसॉर्बेट हा ॲडसॉर्बेंटच्या सरफेसवरती ॲडसॉर्ब होण्याचा जो रेट आहे याविषयी या वेगवेगळ्या थिअरीज दिलेल्या आहे म्हणा. ठीक आहे. प्रत्येक सायंटिस्टनी आपापले ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आपापलं एक्सप्लेनेशन दिलेले आहे. ठीक आहे. अजम्पशन केले आणि एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर यापैकी एक आपण पाहिला फ्रेंडलीच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. अकॉर्डिंग टू फ्रेंडलीच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म वी गेट दिस टाइप ऑफ इक्वेशन. नंतर कसं कोणी कोणी दिला आहे टाइप्स ऑफ आयसोथर्म. टाइप्स ऑफ ॲडसॉर्प्शन आयसोथर्म फ्रेंडलिशने दिला आहे, लॅंगम्युअरने दिलेला आहे, टेम्किनने दिलेला आहे आणि बेड आयसोथर्म दिलेला आहे. या 4 जणांनी हे याच्यावरची स्टडी करून आपल्याला अलग अलग एक्सप्लेनेशन दिलेले आहे. तर याच्यापैकी आपल्याला एक फ्रेंडलिच आयसोथर्म, लॅंगम्युअर आयसोथर्म आणि बेड आयसोथर्म हे 3 आहे. टेम्किन आयसोथर्म हे नाही आहे. ठीक आहे. तर आपण हे 3 पाहू. तर पहिले आपण फ्रेंडलिच आयसोथर्म पाहिला आहे. नंतर आता लॅंगम्युअर आयसोथर्म पाहू. व्हॉट इज दिस लॅंगम्युअर आयसोथर्म? लॅंगम्युअर ॲडसॉर्प्शन आयसोथर्ममध्ये लॅंगम्युअर या सायंटिस्टनी पहिले अजम्पशन्स केलेले आहेत. यांनी कोणते अजम्पशन केलेले आहे? या अजम्पशन केल्यानंतर, अजम्पशन म्हणजे काय, गृहीत. एवढं गृहीत धरायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर एवढं पहिले आपल्याला गृहीत धरावं लागेल. तर कोणते अजम्पशन्स आहे? सरफेस इज होमोजिनियस. पहिले आपल्याला हे अजम्पशन करायचं आहे की सरफेस जो आहे ॲडसॉर्बेंटचा इट इज अ होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे एक समान किंवा एकसारखा असला पाहिजे आहे असं आपण अज्युम करू. देन ऑल साइड्स आर इक्विव्हॅलंट. हा जो सरफेस आहे हा हा सरफेस आहे ॲडसॉर्बेंटचा, तर हा होमोजिनियस आहे आणि त्याच्या ज्या साइड्स आहे सगळ्या साइड्स इक्विव्हॅलंट आहे. सगळ्या साइड्स इक्विव्हॅलंट आहे म्हणजे काय, ॲडसॉर्बेटला ॲडसॉर्प्शन होण्यासाठी सगळ्याच सरफेसवरती सगळ्याच सरफेसवरती सारखी पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. सगळ्याच सरफेसच्या सगळ्याच भागावरती सारखी पॉसिबिलिटी आहे. त्याला म्हणतो आपण ऑल साइड्स आर इक्विव्हॅलंट. ठीक आहे. म्हणजे असं नाही आहे का एखाद्या एखाद्या ठिकाणी ॲडसॉर्प्शन होणं थोडं कठीण आहे बाबा, एखाद्या ठिकाणी ॲडसॉर्प्शन होणं सोपं आहे, असं नाही. तर ॲडसॉर्बेंटचा जो सरफेस आहे तो एक होमोजिनियस सरफेस आहे आणि ऑल साइड्स त्या सरफेसवरच्या सगळ्या ज्या साइड्स आहेत त्या सगळ्या साइड्स कशा इक्विव्हॅलंट आहेत. ठीक आहे. यांनी असं अजून गृहीत धरले आहे की देअर विल बी ओन्ली अ मोनोलेअर किंवा युनिमॉलिक्युलर ॲडसॉर्प्शन. ठीक आहे. ॲडसॉर्प्शन जे होणार ते फक्त एकाच मॉलिक्युलची लेअर, एक मॉलिक्युलची लेअर फक्त ॲडसॉर्ब होणार असं यानं अज्युम केलेले आहे. ठीक आहे. तर ॲडसॉर्बेट फॉर्म्स युनिमॉलिक्युलर लेअर ऑन द सरफेस ऑफ ॲडसॉर्बेंट. म्हणजेच
मोनोलेअर ऍब्सॉर्प्शन ओनली. मोनोलेअर म्हणा किंवा युनिलेअर, इट इज द सेम थिंग. तर जे ऍब्सॉर्प्शन होणार आहे ते ऍब्सॉर्प्शन फक्त एकच लेअर होणार आहे. म्हणजे ऍडसॉर्बेट जे आहे ती फक्त एकच लेअर तयार करेल. कशावरती? ऍडसॉर्बेंटच्या सरफेसवरती, असं अज्युम केलेलं आहे. 3 अजम्पशन. एक, सरफेस ऑफ ऍडसॉर्बेंट इज होमोजिनियस. नंतर ऑल साइड्स ऑन द सरफेस ऑफ द ऍडसॉर्बंट आर इक्वालंट. आणि तिसरं, ऍडसॉर्बेट फॉर्म्स अ युनिमॉलिक्युलर ऑर मोनो लेअर ऑन द सरफेस ऑफ ऍडसॉर्बेंट. ठीक आहे. नंतर नो इंटरॅक्शन बिटवीन ऍडसॉर्बेट मॉलिक्यूल ऑन ऍडजसंट साइड. ठीक आहे. तिथे काय असं जास्त इंटरॅक्शन होणार नाही. कशामध्ये? नो इंटरॅक्शन बिटवीन ऍडसॉर्बेट मॉलिक्यूल. ऍडसॉर्बेट मॉलिक्यूल जे एकदा ऍडसॉर्ब झाले, त्या सरफेसवरती एकदा ऍडसॉर्ब झाले, तर त्यांच्यामध्ये कुठलंही इंटरॅक्शन होणार नाही. इंटरॅक्शन म्हणजे त्यांच्यावर कोणतीच फोर्सेस राहणार नाही. कशामध्ये? ऍडसॉर्बेटच्या मॉलिक्यूलमध्ये. एकदा सरफेसवरती ऍडसॉर्ब झाले, ऍडसॉर्बेटच्या सरफेसवरती एकदा ऍडसॉर्बेट मॉलिक्यूल ऍडसॉर्ब झाले, त्यानंतर त्या मॉलिक्यूलमध्ये, कोणत्या कशाच्या मॉलिक्यूलमध्ये? ऍडसॉर्बेटच्या मॉलिक्यूलमध्ये कुठलंही इंटरॅक्शन राहणार नाही. देअर विल बी नो इंटरॅक्शन बिटवीन ऍडसॉर्बेट मॉलिक्यूल ऑन ऍडजसंट साइट. नंतर हीट ऑफ ऍडसॉर्प्शन इज कॉन्स्टंट अँड इक्विव्हॅलंट फॉर ऑल साइड्स. ठीक आहे. हीट ऑफ ऍडसॉर्प्शन इज कॉन्स्टंट अँड इक्विव्हॅलंट फॉर ऑल द साइड्स. म्हणजे काय? सगळ्याच साइट्सवरती ऍडसॉर्प्शन जे आहे ते सारख्या याच्यामध्ये होईल, सारख्या प्रमाणामध्ये होईल. सारख्या प्रमाणामध्ये होईल म्हणण्यापेक्षा, जे ऍडसॉर्बेटचे मॉलिक्यूल आहे, ऍडसॉर्बेटचे जे मॉलिक्यूल्स आहेत, ते सगळेच मॉलिक्यूल सारखेच बॉन्ड तयार करतील. कशासोबत? ऍडसॉर्बेट सोबत. जे काही फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन राहील बिटवीन ऍडसॉर्बेट मॉलिक्यूल अँड ऍडसॉर्बेंट, ऍडसॉर्बेट मॉलिक्यूल मध्ये आणि ऍडसॉर्बेंट मध्ये जे काही फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन राहील ते सगळे सारखे राहील. जर सगळे फोर्सेस, त्यांची स्ट्रेंथ सारखी राहील, जर त्याची स्ट्रेंथ सारखी असेल त्या फोर्सेसची, याचा अर्थ हीट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय राहील? कॉन्स्टंट राहील किंवा सारखंच राहील फॉर ऑल द साइड्स. सगळ्या साइडसाठी हीट ऑफ ऍब्सॉर्प्शन सारखं राहील. ऍडसॉर्बेट मॉलिक्यूल्स हॅव अ टेंडन्सी टू गेट ऍडसॉर्ब अँड डिसॉर्ब फ्रॉम द सरफेस. हा, आता हे जे ऍडसॉर्ब झाले मॉलिक्यूल, एकदा ऍडसॉर्ब झाल्यानंतर ते डिसॉर्ब पण होऊ शकतात, म्हणजे वरती पण निघून जाऊ शकतात आणि लागू पण शकतात. ठीक आहे. म्हणजे ऍडसॉर्बेटचे जे सरफेस, ऍडसॉर्बेंटचा जो सरफेस आहे, त्या सरफेसवरती मॉलिक्यूल ऍडसॉर्बही होऊ शकतात, डिसॉर्ब पण होऊ शकतात. डिसॉर्ब होणं म्हणजे काय? निघून जाणं, त्या सरफेसवरून निघून जाणं. ऍडसॉर्ब होणं, निघून जाणं, ऍडसॉर्ब होणं, निघून जाणं, ही प्रोसेस चालू राहील. म्हणजेच काय म्हणू आपण? रेट ऑफ ऍडसॉर्प्शन. रेट ऑफ ऍडसॉर्प्शन जो आहे तो डिसॉप्शन जो आहे, रेट ऑफ ऍडसॉर्प्शन आणि डिसॉप्शन जे आहे ते इक्विलिब्रियम मध्ये राहील. समजलं? म्हणजेच ऍडसॉर्प्शनही होईल त्या मॉलिक्यूलचं, डिसॉप्शन पण होईल. आता इन शॉर्ट वी कॅन टेक द अजम्पशन लाईक दिस. पहिलं अजम्पशन असं म्हणू शकतो आपण की जो सरफेस आहे ऍडसॉर्बेंटचा, इट मस्ट बी अ होमोजिनियस. तो सरफेस होमोजिनियस असला पाहिजे. The adsorbate forms a unimolecular or monomolecular layer on the surface of adsorbent. ठीक आहे. The layer of adsorbate is uniform throughout the surface of adsorbent. जी लेअर आहे ती युनिफॉर्म राहील, म्हणजेच ऑल साइड्स इक्विव्हॅलंट राहील. ठीक आहे. सिंगल लेअर तयार करेल. ऍडसॉर्बेट जो आहे ते मॉलिक्यूल ऍडसॉर्बेंटच्या सरफेसवरती सिंगल लेअर किंवा मोनो लेअर म्हणू आपण त्यालाच, किंवा युनिमॉलिक्युलर लेअर तयार करेल. And there is a dynamic equilibrium between adsorbed and non-adsorbed molecule. ठीक आहे. डायनॅमिक इक्विलिब्रियम बिटवीन ऍडसॉर्ब अँड नॉन ऍडसॉर्ब मॉलिक्यूल म्हणजे काय? काही जे मॉलिक्यूल आहेत ते ऍडसॉर्ब झालेले असतील, काही मॉलिक्यूल आहेत ते डिसॉर्ब झालेले असतील. पुन्हा काही मॉलिक्यूल जे आहेत जे डिसॉर्ब झालेले आहेत ते ऍडसॉर्ब होईल आणि ऍडसॉर्ब झालेले डिसॉर्ब होईल. हे प्रोसेस चालू राहील. ठीक आहे. एका सरफेस आहे ऍडसॉर्बेंटचा, त्या सरफेसवरती ऍडसॉर्प्शन आणि डिसॉर्प्शन दोन्हीही होऊन राहिलं आहे. ठीक आहे. तर ड्यू टू दिस टू प्रोसेसेस टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. म्हणजे दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली होत आहेत. कोणत्या? त्यामध्ये ऍडसॉर्प्शनही होऊन राहिलं आहे आणि डिसॉर्प्शन सुद्धाही होऊन राहिलं आहे. हे सगळे अजम्पशन्स आहे, म्हणजे हे त्यांनी गृहीत धरलं आहे. असा सरफेस कन्सिडर केला आपण, होमोजिनियस सरफेस कन्सिडर केला आहे त्यांनी. युनिमॉलिक्युलर लेअरच फक्त ऍडसॉर्ब होत आहे हे गृहीत धरलं आहे. ऍडसॉर्प्शन होऊन राहिलं आहे, डिसॉर्प्शन होऊन राहिलं आहे, हे सुद्धा त्यांनी गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे. तर त्या हे सगळं गृहीत धरल्यानंतर
त्यांनी एक्सप्रेशन काढलेलं आहे. ठीक आहे. आता जो रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन राहील, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन कशावर डिपेंड राहील? रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन जो आहे म्हणजे हे मॉलिक्यूल या सरफेसवरती ऍब्सॉर्ब होण्यासाठी कशावर डिपेंड राहील? हे अवेलेबल सरफेस एरिया किती आहे, हे जे साईट्स आहे रेड कलरने दाखवलेले आहे हे किती आहे, त्याच्यावरती रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिपेंड राहील. म्हणजेच रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिपेंड्स ऑन अवेलेबल फ्री सरफेस एरिया ऑफ ऍब्सॉर्बेंट आणि प्रेशर. दोन गोष्टीवर डिपेंड राहील रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. कोणत्या? हे सरफेस एरिया किती आहे ऍब्सॉर्बेंटवर, सरफेस एरिया किंवा साइट्स किती आहे, इक्विव्हॅलंट साइट्स किती शिल्लक आहे, त्याच्यावरती डिपेंड राहील. आणि आपण जो ऍब्सॉर्बेंटचं जे प्रेशर आहे, किती प्रेशरनी आपण ऍब्सॉर्बेंट पाठवतो इथे किंवा किती प्रेशर आपण डेव्हलप केलं आहे, त्याच्यावरती रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिपेंड राहील. ठीक आहे. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इट डिपेंड्स ऑन द अवेलेबल फ्री सरफेस एरिया. किती सरफेस एरिया, फ्री सरफेस एरिया ऍब्सॉर्बेंटचा किती आहे तो, आणि त्याचं प्रेशर किती आहे त्या ऍब्सॉर्बेंटचं, याच्यावर डिपेंड राहील. ठीक आहे. आणि रेट ऑफ डिसॉर्प्शन कशावर डिपेंड राहील? रेट ऑफ डिसॉर्प्शन म्हणजे निघून जाणे, जसं ऍब्सॉर्ब झालेले मॉलिक्यूल बाहेर निघून जाणे, हे कशावर डिपेंड राहील? हे कवर्ड, किती सरफेस एरिया कवर्ड झालेला आहे त्याच्यावर डिपेंड राहील. ठीक आहे. जेवढा सरफेस एरिया जास्त कव्हर झाला ऍब्सॉर्बेंटनी, तेवढी पॉसिबिलिटी जास्त निघून जाण्याची, मॉलिक्यूल डिसॉर्ब होण्याची तेवढी पॉसिबिलिटी जास्त. म्हणजेच रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिपेंड्स ऑन द free surface area. Okay, free surface area and pressure. Rate of absorption depends upon the free surface area and pressure. आणि rate of desorption it depends upon the covered surface area of the adsorbent. किती एरिया कव्हर झालेला आहे याच्यावरती काय डिपेंड राहील? रेट ऑफ डिसॉर्प्शन. आणि किती सरफेस शिल्लक आहे, फ्री सरफेस किती अवेलेबल आहे, आणि प्रेशर किती आहे, याच्यावर काय डिपेंड राहील? रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इट डिपेंड्स अपॉन द अवेलेबल सरफेस एरिया, सरफेस एरिया किती अवेलेबल आहे त्याच्यावरती आणि प्रेशरवरती. आणि रेट ऑफ डिसॉर्प्शन इट डिपेंड्स अपॉन द कवर्ड सरफेस एरिया, किती सरफेस एरिया कव्हर झालेला आहे त्याच्यावरती रेट ऑफ डिसॉर्प्शन डिपेंड राहील. ठीक आहे. तर आपला आता वेळ संपलेला आहे, आणि कारण 8च लोक फक्त जॉईन झाले आज, 1 मिनिट राहिला आहे. ठीक आहे. नाव यू कॅन लिव्ह द मीटिंग. देअर इज ओनली अ लेस दॅन 1 मिनिट. आणि स्ट्रेंथ वाढवा, खूप कमी होऊन राहिले लोक. 8 लोक म्हणजे 7 ते 8 लोकच जॉईन होतात फक्त तुमच्या ह्याच्यातले. बाकी लोकांना सांगा तसं. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हॅलो. नो सर. राहतही नाही तुम्हाला. ठीक आहे.